कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मंत्रालयामध्ये नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक बोलवली आहे। मात्र या बैठकीदरम्यान कोल्हापुरातल्या हद्दवाढीतल्या संभाव्य गावांनी त्याला तीव्र असा विरोध दर्शवत आज गाव बंदाची हाक दिलेली आहे। जवळपास 18 गावांच्या मध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येतोय। मी सध्या उसगाव या गावामध्ये आहे आणि या गावातली परिस्थिती पाहायला गेलं तर सगळे व्यवहार आज गावातले आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। आपत्कालीन जे काही गोष्टी आहेत ते व्यवहार आहेत ते फक्त सुरू आहेत। इतर सगळे व्यवहार गावकऱ्यांनी बंद ठेवत हद्दवाढीला हे तो विरोध दर्शवलेला आहे। गेल्या काही वर्षापासून कोल्हापूरच्या हद्दवाढीची केवळ चर्चा रंगताना पाहायला मिळते। अनेक वेळा प्रस्ताव आहे ते महापालिका प्रशासनाने सरकार दरबारी दाखल केले, मात्र हद्दवाढ अद्यापही 1 इंचसुद्धा झालेली नाही। महानगरपालिका स्थापन होऊन जवळपास 45 वर्ष झाले, मात्र हद्दवाढ न झाल्यामुळे शहराचा विकास खुंटतोय। त्यामुळे हद्दवाढ गरजेची असल्याचं मत आहे ते शहरातले आमदार मांडतात, मात्र ग्रामीण भागातले आमदार या हद्दवाढीला विरोध करतात। त्यामुळे या दोन्ही आमदारांची एकत्रित बैठक आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 वाजता मुंबईत बोलवलेली आहे आणि यामध्ये हद्दवाढी संदर्भात योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे तो सरकारच्या वतीने केला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आज ग्रामीण भागातल्या जनतेने याला कडाडून असा विरोध दर्शवलेला आहे। कालसुद्धा दिवसभर दोन्ही बाजूंनी निदर्शनं झाली। दोन्ही बाजू म्हणजे हद्दवाढ समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दृश्य आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। आज दुपारच्या बैठकीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच या हद्दवाढ विरोधाच्या संदर्भात जे पुकारलेलं आंदोलन आहे बंद आहे त्याला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो ग्रामीण भागामध्ये मिळताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।